सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत जर याचे आन्सर येत असतील तर सर्वांनी 5 मिनिटाच्या टायमरच्या आत हे सगळे क्वेश्चनचे तुम्ही आन्सर्स मला देऊ शकता आणि जो काही तुमचा स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तरी आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण इंस्टाग्रामवर डेली न्यू व्हिडिओ मी अपलोड करत असतो। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 आहे, भारतात कोणत्या राज्याचा स्वतःचा झेंडा आहे? तर याचं उत्तर भारतात जम्मू काश्मीर राज्याचा स्वतःचा झेंडा आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 2 आहे, दही सोबत साखर खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर दही सोबत साखर खाल्ल्यास ऍसिडिटी हा आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात जास्त वादळ कोणत्या देशात येतात? तर याचं उत्तर आहे, जगातील सर्वात जास्त वादळ अमेरिका देशात येतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे, ए मेरे वतन के लोगो हे गीत प्रदीप यांनी लिहिले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या झाडाला कधीच फूल येत नाही? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक ही करा, एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं, आणि बेल आयकन ही नक्की ऑन करा। तर याचं उत्तर फण झाडाला कधीच फूल येत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तर याचं उत्तर भारतातील राजस्थान राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे? तर याचं उत्तर आहे, पेप्सी ही अमेरिका देशाची कंपनी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, इंटरनॅशनल कोर्टामध्ये किती जज असतात? तर याचं उत्तर इंटरनॅशनल कोर्टामध्ये 15 जज असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, हत्तीचे वजन किती असते? अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर हत्तीचे वजन 6000 किलो असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, सापशिडी खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर याचं उत्तर सापशिडी खेळाची सुरुवात भारत देशात झाली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवावर सापाचे विष चढत नाही? तर याचं उत्तर आहे, नेवला जीवावर सापाची विष चढत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे, राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव मनू हे नाव होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, माचिसला हिंदीमध्ये काय बोलतात? तर याचं उत्तर आहे, माचिसला हिंदीत दिया सलाई हे म्हणतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, दुधावर लिंबू पिळल्यास काय होते? तर याचं उत्तर आहे, दुधावर लिंबू पिळल्यास दही होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, अमिताभ बच्चन यांचे जन्म कोणत्या राज्यात झाला? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जो काही स्कोर होतो तोही मला सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल।
आणि तुम्हाला जर जी के रिलेटेड चॅनल खोलायचं असेल तर मी दुसरा एक चॅनल खोलला आहे, त्या चॅनलला जाऊन तुम्ही तिथे सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जी केच्या व्हिडिओमध्ये.